नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड. सातारा नगर परिषदेच्या पहिल्याच सभेत महिला नगरसेविका सावित्री बडेकर यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बडेकर यांनी सभागृहात केली होती. मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अयोग्य वर्तन करत धक्काबुक्की केली असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी चौकशीचे आदेश देखील दिले होते. मात्र या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये नगरसेविका सावित्री बडेकर यांनीच मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या केबिनचा दरवाजात खुर्ची ठेवून त्यांना नगरपालिकेच्या सभेला जाण्यापासून अडवून ठेवले होते. कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की मुख्याधिकारी यांनी केलेली नाही हे व्हिडिओमधून समोर आले आहे. मात्र नगरसेविका सावित्री बडेकर यांनी हा बनाव केल्याचे समोर आले असून त्यामुळे नगरसेविकेवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.